कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचाही कोविडमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्याच्यावर ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होता, अशी माहिती केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे। यामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांपैकी एकाला उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 2 रुग्ण उपचार घेत आहे। दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। 5 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत एका 47 वर्षीय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यापाठोपाठ आज डोंबिवलीमधील एका 64 वर्षीय पुरुषाचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे। विशेष म्हणजे कोविडमुळे मृत्यू झालेल्या या दोन्ही व्यक्तींना पूर्वीच गंभीर आजार असल्याची माहितीही केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे। नागरिकांनी घाबरू नका, काळजी घ्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये नागरिकांना गर्दीची जागा टाळावी, बाहेर वावरत असताना मास्क वापरावे। कोविडच्या अनुषंगाने सर्दी, ताप, खोकला असे लक्षण आढळल्यास त्वरित आपली तपासणी करून घ्यावी, त्यावर औषध व उपचार करून घ्यावा। इतर जे 3 रुग्ण आहेत त्यापैकी एका रुग्णावर उपचार होऊन त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। उर्वरित 2 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काय आणि कशी तयारी केलेली आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं कल्याण येथे रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये आणि डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड्स तयार केलेले आहेत। त्याचबरोबर आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सदर अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नसून आपण सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दीची ठिकाणे टाळावीत। त्याचबरोबर बाहेर वावरत असताना आपण मास्कचा वापर करावा। महापालिकेच्या वतीनं RT-PCR लॅब देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोविडच्या अनुषंगाने सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारची कोविड सदृश कोणतीही लक्षणं जर आपल्याला दिसून आली तरी आपण तात्काळ आपली तपासणी करून घ्यावी आणि आवश्यक औषधोपचार करून घ्यावेत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।